काल तुम्हाला प्रश्न पडला असेल घरात माणसं 4 आणि एवढं मोठं पीठ हिने का बनवलंय? पण जेव्हाही मी इडली बनवते ना, एवढंच पीठ बनवते. एक दिवस नाश्त्याला आमच्याकडे इडली बनते आणि दुसऱ्या दिवशी उत्तप्पा. तर मस्तपैकी कांदा, टोमॅटो वगैरे घालून मी उत्तप्पे बनवून घेतले आणि हो, तो इलेक्ट्रिक लायटर आहे ना, एकदम भारी येतो. घेतल्यापासून मला चांगलाच फायदा झालाय. आज वेगळं असं मी काही बनवलं नाही. उत्तप्प्यासोबत टोमॅटो केचपच आहे आणि दिवसभर आमच्याकडे हे असंच वातावरण झालंय. मधूनच पाऊस येतोय त्यामुळे कपडे काढण्यासाठी पळावं लागतंय आणि कपडे सुकवणं म्हणजे आता वेगळंच टास्क झालेलं आहे आणि सक्सेसफुली 10 ते 15 दिवस झालं मी चहा बंद केलेला आहे. तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करते. पण नवीन एक व्यसन मी लावून घेतलंय तर ही कॉफी, ज्यामध्ये मी साखर अजिबात घालत नाही आणि अशा पद्धतीची कॉफी पिल्यानंतर मला एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं त्यामुळे मी घेते. तर आज आहे शनिवार आणि पिल्लूच्या शाळेला सुट्टी आहे म्हणून ते दिवसभर आत्याच्या घरी जाऊन बसलेलं होतं. येताना असा पावसात भिजून आलाय आणि बाहेर ना पावसाने चांगलाच जोर धरलाय. पाऊस पडायला लागल्यावरती आपल्याला काय खाऊ वाटतं? भजी. पण मी नाही बनवणार आहे. स्वतःच भजी बनवा, स्वतःच खा. कुठल्या देवाने सांगितले. इथे बनवून घेतली मी मुगाची आमटी, जी मला अजिबात आवडत नाही. चला, बाय.